हॅलो. दोन्ही टीमचा एक एक प्लेअर कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. एक मिनिट अंपर. सिद्धिविनायक सीसी आपला एक प्लेअर पाठवा. स्ट्राइक एंडला किरण, नॉन स्ट्राइक एंडला संदीप घाग आणि बॉलिंग साठी जयू. जय शेतात पहिली ओव्हर घेऊन जयू. स्ट्राइक एंडला किरण. लेट्स प्ले. ओव्हर 40च्या हाफला सुरुवात होते. बोला गणपती बाप्पा. जबरदस्त मॅच आहे. सर्व लेजंड खेळताना पाहायला मिळतील. पहिलाच बॉल लेग स्टिकच्या इकडे. व्हाईट बॉल. सर्व आमचे लेजंड्स प्लेयर्स ज्यांनी देखील एक खूप चांगलं क्रिकेट या ग्राउंडवरती खेळलं गेलं. मग MVCC, त्यानंतर जर पाहिलं तर रिलायन्स, हपाटा, असल्फा, ओंकार, बालमोहन, अनेक टीम्स या परिसरातून देखील जेव्हा क्रिकेट चालू झालं, अंडरआर्म क्रिकेट एक वेगळा क्रेज आपण पाहायला मिळाला. संपूर्ण मुंबईकरांचं लक्ष या क्रीडा स्पर्धेवरती आहे. वाई कट्टा आपण पाहत आहोत आणि भव्य दिवस आयोजन. ग्राफ कुठे ना कुठेतरी वरती जाताना पाहिला गेलाय. कुठेतरी ही मॅच आपण पाहिलं तर फसेल का? सर्वांचं लक्ष या मॅच वरती देखील असणार आहे. सिद्धिविनायक सीसी अंधेरी त्यांच्या विरुद्ध अजिंक्य विक्रोळी. स्ट्राइकला किरण. या बॉलवर समोर खेळले गेले. तिकडे फिल्डिंग पाहायला मिळाली. जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळते जयू यांच्या माध्यमातून. पॉवर प्लेची ओव्हर आहे. पहिल्या वर्षी 2021 ला अजिंक्य टीमने फायनल जिंकली होती. त्यानंतर बालमोहन, त्यानंतर RM रेम्बो आणि त्यानंतर असल्फा, असे 4 संघ. इकडे मात्र यस नो नॉन स्ट्राइक एंडला चान्स आहे. आणि मॅच कुठेतरी ना कुठेतरी आपण पाहिलं तर शांत होताना पाहायला मिळतीये. प्रथम क्रमांक ओव्हर 40 साठी देखील आपण पाहिलं तर प्रथम क्रमांक टेबल 60,000 रुपये, द्वितीय क्रमांक 40,000 रुपये. आकर्षक चषक आहेत. अमयजी घोले साहेब देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. युवा सेना सरचिटणीस महाराष्ट्र राज्य आणि मुंबई महानगरपालिकेचे माजी नगरसेवक, या क्रीडा स्पर्धेचे प्रमुख आयोजक. या बॉलवर बॅटर आउट. जयूला यश मिळते. हलकीशी एज घेतली गेली आणि मैदानाच्या बाहेर जावं लागेल बॅटरला. गुड बॉलिंग. जबरदस्त बॉलिंग केली जयेशने पहिल्या ओव्हरमध्ये. स्पिन बॉलिंग पाहिली गेली. अजूनही स्थानिक क्रिकेट जोगेश्वरी पारामध्ये चांगले खेळत आहेत. सर्व लेजंड्स प्लेयर्स खेळताना पाहायला मिळतील. इनिंग ब्रेक्स मध्ये आपण दोन्ही टीम्सच्या नंतरच्या आपण टॉस साठी तयार राहायचं आहे. बॅटिंग साठी स्वप्नील निकम येतात लेफ्टी. विक्रोळी परिसरात स्थानिक क्रिकेट देखील अजूनही खूप चांगलं खेळतात आणि खूप वर्षापासून मग जय महाराष्ट्र संघासाठी देखील विक्रोळीत खूप चांगलं क्रिकेट खेळले गेले. स्वप्नील निकम. यानंतर शर्विल 11 आणि त्यांच्या विरुद्ध टर्मिनेटर कल्याण. दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण टॉस साठी इनिंग ब्रेक्स मध्ये तयार राहायचंय. स्ट्राइक एंडला स्वप्नील निकम. बॅटिंग करावी लागेल. या बॉलवर थांबून खेळायचा प्रयत्न केला गेलाय आणि 22 लेग बाईज नाहीये. या ग्राउंडवर तुम्हाला रन्स करायचे तर बॅटिंगने रन्स करायचे आहेत. सर्वांसाठी सेम रूल आहे. फक्त आणि फक्त 2 रन्स आले बॅटिंग करत असताना. अजिंक्य विक्रोळी. 1 टू गो. या बॉलवर नो बॉल. काही रूल्स आहेत ते रूल्स फॉलो करून मात्र तुम्हाला बॉलिंग करावी लागेल. दांडी उडवली होती बट नो बॉल आहे. पंचांचा निर्णय असेल तो मात्र बंधनकारक असणार आहे. तो तुम्हाला एक्सेप्ट करावा लागेल.
सिद्धिविनायक सीसी अंधेरी त्यांच्या विरुद्ध अजिंक्य विक्रोळी. आजच्या दिवसातील ही पहिली मॅच आहे. यानंतर इनिंग ब्रेक्स मध्ये टर्मिनेटर कल्याण आणि टीम शर्विल 11 56 संघ या क्रीडा स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळाले. काल महिलांच्या गटामध्ये देखील ओमकार मालान टीम यशवीर टीम फायनल मध्ये गेली आहे. उरणचा संघ पाहिला, पालघरचा संघ पाहिला, रत्नागिरीचे काही खेळाडू पाहिले गेले. जबरदस्त आयोजन दरवर्षीप्रमाणे याही वर्षी क्रीडा स्पर्धेचं भव्य दिव्य असं आयोजन. स्ट्राईक एंडला लेफ्टी बॅटर स्वप्नील निकम. पॉवर प्लेचा शेवटचा बॉल महत्वाचा आहे. या बॉलवर उडवला गेला हवेत, फटका फसलाय, मैदानाच्या बाहेर जावं लागेल स्वप्नीलला. पण बॅटर आउट. हवेत खेळण्याचा मात्र प्रयत्न केला गेला आणि मैदानाच्या बाहेर जावं लागते बॅटरला. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. फक्त आणि फक्त 3 रन्स आलेत. मंगेश नारकर मित्र मंडळ आयोजित दरवर्षीप्रमाणे याही वर्षी क्रीडा स्पर्धेचं भव्य दिव्य असं आयोजन. 15वं वर्ष आणि हे 5वं वर्ष ओव्हर 40 साठी. मग सर्व लेजंड्स प्लेअर साठी देखील 5वं वर्ष क्रीडा स्पर्धेसाठी पाहायला मिळते. 12 संघ. सुरेश कदम येतात चेंबूर टिळकनगरच्या बॅटिंगसाठी. नॉन स्ट्राईक एंडला सुरेश कदम. बॉलिंगसाठी दिनेश. पहिलीच मॅच आहे. बॉलिंगसाठी दिनेश. स्ट्राईक एंडला संदीप घाग. 1 वर्ष चॅम्पियन देखील झालेत कॅप्टन म्हणून. याचं कव्हर्सला अगदी हलकातून ढकलला गेला. एक सिंगल रन मिळेल. जसं प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं की क्रीडा स्पर्धा खेळावी, बट ओव्हर 40चं क्रिकेट त्यांनी सर्वांनी म्हटलं की आमच्या वेळी असं क्रिकेट नव्हतं, पण आता क्रिकेटला खूप चांगले दिवस आले आहेत. स्ट्राईकला सुरेश कदम. 35-40 पर्यंत रन्स घेऊन जाणं गरजेचं. टीम अजिंक्य विक्रोळी आणि त्यांच्या विरुद्ध सिद्धिविनायक सीसी अंधेरी. या बॉलवर ड्राईव्ह केलं गेलं. जबरदस्त टायमिंग आहे. फिल्डर आहे तिकडे विनायक. सिंगल रन मिळेल. प्रॉपर टायमिंग केलं सुरेशने. इकडे देखील मात्र व्हाईट बॉल पाहायला मिळतो. एक्स्ट्रा रन्सने थोडंफार कंट्रोल करावा लागेल. टर्मिनेटर कल्याण टीम शर्विल 11. आपण टॉस साठी तयार राहायचं इनिंग ब्रेक्स मध्ये. त्यानंतर ओमकार मालाड, MVCC बालमोहन, RM रेम्बो, स्टार 11, असल्फा, मंगलमूर्ती असे सर्व लेजंड्स इकडे खेळताना पाहायला मिळतील. इकडे थोडी मात्र फेकी चुकीच्या पद्धतीने पाहिली गेली आहे. धाव फलक मात्र पुन्हा एकदा 8 रन झाले. 2 रन्सनी मात्र स्कोर पुढे जाईल. 8 रन झालेत. ₹60,000 प्रथम क्रमांक आहे. द्वितीय क्रमांक ₹40,000. लेजंड साठी पण एक खूप चांगलं आयोजन. या बॉलवर देखील ड्राईव्ह केल्या गेल्या. फिल्डर आहे डीप मध्ये. सुरुवात चांगली केली आहे. नऊ धावा झाले. त्या फलकावर स्ट्राईकला सुरेश कदम. दुसरी ओव्हर चालू आहे. दिनेशचा बॉल फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेलाय. हलक्या हाताने ढकललं गेलं.
अंडरआर्म क्रिकेट मुंबईकरांचा एक लाडका खेळ आणि एक मानाची क्रीडा स्पर्धा चालू आहे. उद्या सुपर 8 असणार आहे. त्यानंतर फायनल्स. 1 to go. या बॉलवर देखील जबरदस्त टायमिंग केलं गेलंय. संदीप घाग थोडे स्टेप आउट झाले होते, बट त्यानंतर हलक्या हाताने ढकलला गेला. रन्स मात्र सिंगल मिळेल. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 11 रन्स आले, 2 विकेट गेले आहेत. उर्वरित 18 बॉल्स मध्ये एक 20-25 रन्स तरी करणं गरजेचं आहे. 35 पर्यंत स्कोर कार्ड घेऊन जाणं गरजेचं आहे. टीम अजिंक्य विक्रोळी त्यांच्या विरुद्ध सिद्धिविनायक सीसी अंधेरी 11 रन्सवरती 2 विकेट गेले आहेत. मॅच समरी आपण पाहतोय. प्रो लिंकला देखील क्रीडा स्पर्धा लाईव्ह पाहतोय. सुधांशू स्पोर्ट्स देखील तेवढं सपोर्ट राहिले गेले. कोलिको एंटरप्राइजेस, करण डेकोरेटर्स, आमचे भाई, सर्व मंगेश नारकर मित्रमंडळ, संदीपजी कवळे, संपूर्ण त्यांचं फ्रेंड सर्कल या टुर्नामेंट वरती लक्ष लावून आहेत. बॉलिंगसाठी मिलिंद देतात. मिलिंदवर जबाबदारी दिली आहे. तिसरी ओव्हर खूप महत्वाची आहे. अंधेरी आणि विक्रोळी यांच्यामध्ये फाईट आहे. ओव्हर 40च्या मॅचेस आपण पाहतोय. आज सर्व लेजंड्स एक त्यांची टीम फायनलमध्ये, 2 फायनलमध्ये टीम जातील. मग फायनल उद्या आपण खेळवणार आहोत. ह्यांचं क्रिकेट बघण्याचं पण एक प्रत्येकाचं, म्हणजे आमचं पण भाग्य की ह्यांचं क्रिकेट आम्हाला आता पाहायला मिळतंय. ते जेव्हा त्यांच्या काळात क्रिकेट होतं तेव्हा युट्यूब नव्हतं, बट आता त्यांच्यासाठी देखील एक चांगलं प्लॅटफॉर्म. या बॉलवर लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र तिकडे व्हाईट बॉल. पहिल्या बॉलची सुरुवात केली मिलिंदने, मात्र तिकडे एक्स्ट्रा रन्सने. तिसरी ओव्हर चालू आहे मिलिंद यांची. या बॉलवर कट करण्याचा प्रयत्न केला गेलाय. हलकीशी एज घेतली गेली. रन सिंगल मिळेल. रन खूप महत्वाचे आहेत या ग्राउंडवर. जिंकण्यासाठी तुम्हाला एक चांगलं टार्गेट सेट करावं लागेल. स्ट्रायकेला सुरेश कदम आहेत. चेंबूर टिळकनगरचे खेळाडू, त्या परिसरात पण खूप चांगलं क्रिकेट खेळत असताना अनुभव आहे त्यांच्याकडे. या बॉलवर स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेला. फटका पुन्हा एकदा बसतोय. स्ट्राईक एंडला चान्स आहे. चेक केलं जाईल थर्ड अंपायर. हॅलो, नॉट आउट. स्ट्राईक एंडला चान्स होता, बट संदीप थोडं डेंजर झोनला होते आणि रन्स कंप्लीट केले गेले. सिंगल 14 रन्स आले त्या फलकावर. 2 विकेट. बॉलिंगसाठी मिलिंद. या बॉलवर कट करण्याचा प्रयत्न केला गेला. डीप मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल का? 1 रन मिळेल. पॉवर प्लेची ओव्हर आता अजिंक्य विक्रोळी संघासाठी की फॅक्टर राहणार आहे. त्या ओव्हरमध्ये मॅच पलटू शकते. मग घोले साहेब देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. या क्रीडा स्पर्धेचे भाग्य विधाते. आणि या बॉल देखील पॅडल स्वीप खेळला गेलाय. चांगलं टायमिंग केलं गेलं, बट थोडा फटका तिकडे फसला. आज 4था दिवस आहे. उद्या फायनल डे असणार आहे क्रीडा स्पर्धेचा. बघता बघता कधी 4 दिवस झाले क्रीडा स्पर्धेचे समजलं नाही. या बॉलवर फिरवला बॉल आणि मिलिंदने संदीप घाग यांना मात्र पुढे येण्यास भाग पाडला. गुड बॉल. आणि संदीप यांना मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागेल. बॅटर आउट.
नवीन बॅटर अजित येतात स्ट्राईक एंडला. अजित 16 रन्स झाले धावफलकावरती. 16. 1 टू गो. शेवटचा बॉल आहे तिसऱ्या ओव्हरचा. 16 रन्स झालेत. सिंगल जरी आले तरी 17 पण खूप आहे. शेवटच्या 12 बॉलमध्ये 20-25 रन्स करू शकतो. पॉवर प्लेची ओव्हर आहे. विकेट गेल्यानंतर थोडाफार मात्र माइंड सेटने खेळावं लागेल. वाय चषक, वाय कट्टा आपण पाहतोय. या बॉलवर जबरदस्त टाइमिंग केलं गेलंय. अजित, डर के आगे जीत है, अजिंक्य के पास अजित है. खूप चांगलं टायमिंग केलं अजितने. प्रॉपर टायमिंग करत असताना खूप वेळ दिला तिकडे मिलिंदने. खूप मागे पिचिंग ठेवली गेली आणि त्यानंतर आडव्या बॅटने कडक. मी सिंगलची अपेक्षा केली होती. आले चौकार. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावफलक 20 20 रन्स. बॉलिंगसाठी जयू येत आहे स्ट्राईक एंडला. कदम या बॉलवर देखील स्वीप खेळले गेले. बॉल डीप मध्ये ट्रॅव्हल होईल. फिल्डर तिकडे पोहोचतायत आणि सचिनने जबरदस्त फिल्डिंग केली गेली. स्ट्राईक एंडला चान्स आहे. काय एफर्ट्स दिले गेले तिकडे. जबरदस्त एफर्ट्स दिले. कदम, सुरेश कदमने स्वतःला अक्षरशः झुकून दिलं तिकडे. काळजी घ्या. म्हणजे वायकट्टा पण त्यांच्यासाठी वर्ल्ड कप आहे. सर्व लेजंडसाठी पण वायकट्टा जिंकणं गरजेचं आहे. अशी मेहनत पाहायला मिळते. सुरेश कदम, गुड एफर्ट्स. बट बॅटरला बाहेर जावं लागेल. सचिन टुकरूनने एक जबरदस्त फिल्डिंग केली तिकडे. नवीन बॅटर प्रशांत येत आहेत. अजूनही स्थानिक क्रिकेट कांजूरमार्गचे चांगले खेळतायत. कांजूरमार्गचे खेळाडू आहेत प्रशांत. 21 रन झाले. 4 विकेट गेले आहेत. अजितने जबरदस्त टायमिंग करत असताना एक चौकार लगावलाय. दोन्ही बॅटरला मॅच पुढे घेऊन जाणं गरजेचं आहे. मॅच मध्ये आहे टीम अजिंक्य विक्रोळी. स्ट्राईक एंडला बॅटर प्रशांत आणि बॉलिंगसाठी जयेश. या बॉलवर चांगला जज केला गेला. व्हाईट बॉल लेग स्टिकच्या बाहेर. या बॉलवर पुन्हा एकदा बोल्ड आउट. जबरदस्त बॉल पाहिला गेला. जयेशचा बॅटर आउट. प्रशांत थोडे लेझी खेळले स्ट्रोक आणि मैदानाच्या बाहेर जावं लागेल. प्रशांतला ठरवून खेळले. डबल माइंड झाले आणि बॅटर आउट होईल. अजित सोबत आता मात्र पार्टनरशिप होणं गरजेचं आहे. नवीन बॅटर रितेश येतात स्ट्राईक एंडला. या बॉलवर स्वीप खेळले गेलेत मात्र तिकडे फटका फसलाय. बॅटर बाहेर जावं लागेल रितेशला पण. बॉक्स आउटच्या रूपामध्ये. बॅटर आउट. थोडी घाई केली रितेशने. सिंगल डबल करणं गरजेचं आहे. नवीन बॅटर अर्जुन येतात. आता पार्टनरशिपची गरज आहे. बॅक टू बॅक विकेट मिळवले गेले आहेत.
हॅट्रिक बॉल असणार आहे जयेश जयू. स्ट्राईक एंडला अर्जुन आहेत. विक्रोळी टागोरनगर मध्ये देखील खूप चांगलं क्रिकेट खेळले गेले. अर्जुन 22 रन झालेत. अर्जुनला मात्र हे रन चालू ठेवणं गरजेचं असणार आहे. 6 विकेट गेलेत. अजिंक्य विक्रोळी संघ थोडी बॅकफुटला गेली आहे. अजितची एक बाउंड्री आली होती, पण त्यानंतर त्याला 7 कुणी दिलेली नाहीये. विकेट गेल्यात. बॉलिंगसाठी जयू जयेश आणि स्ट्राईक एंडला अर्जुन. याबरोबर जबरदस्त पिचिंग पाहिली गेली जयू यांच्या माध्यमातून. गुड बॉलिंग. स्टंप टू स्टंप पिचिंग करतात. येईल डॉट बॉल पुन्हा एकदा. 22 रन्स वरती 6 विकेट. चौथी ओव्हर चालू आहे. स्ट्राईक एंडला अर्जुन. याबरोबर कट करण्याचा प्रयत्न केला गेला. नॉन स्ट्राईक एंडला चान्स आहे तिकडे आणि नॉट आउट. थोडे डबल माइंड झाले. जयेश ऑलरेडी स्टंपला आदळले आणि स्टंप जर उचलला असता तर मला असं वाटतं आउट असता, कारण की पहिले स्टंप थोडे पायाला आदळले होते स्टंपला मात्र तिकडे ते. आणि 23 धावा झाले धावफलकावरती. तब्बल चौथी ओव्हर चालू आहे बॉलिंगसाठी. जयेश जयू आणि स्ट्राईक एंडला बॅटर आहेत अजित. 1 to go. शेवटचा बॉल आहे. या बॉलवर कट करण्याचा प्रयत्न केला गेला. फिल्डर आहेत तिकडे. 1 रन मिळेल. गुड बॉलिंग जयेश. 2 ओव्हर मध्ये जबरदस्त बॉलिंग केली. इकॉनॉमी बॉलिंग करत असताना 4 विकेट मिळवले गेले. 6 रन खर्च करत असताना 4 विकेट मिळवले गेले. गुड बॉलिंग जयेश. जबरदस्त बॉलिंग करत असताना 4 ओव्हरचा खेळ संपत झाले. 24 रन झालेत. 24. पॉवर प्लेचा आपण पाहिलं तर हा शेवटची ओव्हर घेऊन प्रशांत येतात आणि पॉवर प्लेची ओव्हर असणार आहे. प्रशांत बॉलिंगसाठी प्रशांत. महत्वाची मॅच असणारे प्रशांतला देखील या मॅच मध्ये कुठे ना कुठेतरी पॉवर प्लेची ओव्हर थोडीफार मात्र निर्णय हाताळावी लागेल, कारण की मॅच फसली आहे. बॅटिंग करावी लागेल अजित आणि त्या सोबतीला अर्जुन. 6 बॉल मध्ये 10-12 रन जरी आले तरी 36-38 पण या ग्राउंडवर फाईट आहे, कारण की बॅटिंगने रन्स करायचे आहेत. पहिला बॉल लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न केला गेला प्रशांतने. वाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स ते धावफलक पुढे जाईल. 25 रन्स होत आहेत. याबरोबर समोर टॅप खेळला गेलाय. बॉल मात्र गॅप मध्ये ट्रॅव्हल होईल. बॉल जाईल पण जबरदस्त फिल्डिंग. मिलिंदने खूप चांगली फिल्डिंग केली. वेल स्टॉप मिलिंद. खूप चांगल्या अंदाजामध्ये मिलिंदने बॉल अडवला गेला. तिकडे पाहू शकतो रिप्ले. स्वतःचे बॉडी बॅलन्स केलं. अगदी लेफ्टी हाताने बॉल आतमध्ये ढकललं. कठीण होतं आणि मिलिंदने खूप चांगले एफर्ट देत असताना या मॅच मध्ये शेवटची ओव्हर खूप महत्वाची आहे. या बॉलवर जबरदस्त पिचिंग पाहिली गेली. प्रशांत अर्जुनला रन्स करणं गरजेचं आहे.
या बॉलवर फ्लिक केलं गेलंय, बॉल हवेत होता. अर्जुनने पण चान्स घेतला की आता शांत करून चालणार नाहीये. चान्स घ्यावा लागेल. स्कोर कार्ड मात्र थोडा शांत होतोय. 27 रन झालेत. इनिंग ब्रेक्स मध्ये दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण टॉस साठी तयार राहायचंय. या बॉल देखील समोर टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. नॉन स्ट्राईक एंडला अर्जुनला बाहेर जावं लागेल. बॅटर आउट. टीम टर्मिनेटर कल्याण आणि टीम शर्विल 11 आपण टॉस साठी या. इनिंग ब्रेक्स मध्ये आपला टॉस केला जाईल. दोन्ही कॅप्टन्स आपण व्यासपीठाजवळ येऊन थांबायचं आहे. टर्मिनेटर कल्याण आणि टीम शर्विल 11 कॅप्टन्स. शर्विल 11 कॅप्टन आलेले आहेत. टर्मिनेटर कल्याण आपला कॅप्टन येऊन थांबायचा व्यासपीठाजवळ. लगेच टॉस केला जाईल यानंतरच्या मॅचचा इनिंग ब्रेक्स मध्ये. या बॉलवर समोर खेळले गेले. बॉल जाईल आपण पाहिलं तर वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. रन मिळतील 4. शेवटी अजितने मात्र कोंडी फोडली. ज्या मोठ्या स्ट्रोकची गरज होती. खूप चांगलं टायमिंग केलं अजितने. विक्रोळी ठाकूरनगरचे खेळाडू अजित जबरदस्त टायमिंग करत असताना धावफलक मात्र पुन्हा एकदा 4 ने पुढे झाला आणि जाऊन पोहोचतोय. 31. 31 रन झाले धावफलकावरती. अजितने जबरदस्त बॅटिंग केली. 2 बाउंड्रीज अजितचे मात्र महत्वाचे होते. त्यांनी त्याचा रोल मात्र निभावला. 1 to go. शेवटचा बॉल आहे. या बॉलवर पुन्हा एकदा पण तिकडे खेळाडू आहेत. वेल बॅटिंग अजित. 32 रन तर झालेत आणि आता 33चं टार्गेट आहे. 33चं टार्गेट आहे मॅचचा जिंकण्याकरिता टीम सिद्धिविनायक सीसी अंधेरी. चला नेक्स्ट टीम टॉस साठी या. टर्मिनेटर कल्याण आणि टीम शर्विल 11. रुपेशजी मोहिते यांच्या हातून मात्र टॉस केला जाईल. टर्मिनेटर कल्याण आणि टीम शर्विल 11. शर्विल 11 बोरिवली आणि टर्मिनेटर कल्याण. वाय आणि कट्टा आहे. वाय कट्टा. टर्मिनेटर कल्याण लास्ट इयर फायनल खेळला होता. या वर्षी टॉस जिंकल्यात पहिलीच मॅच. आणि वाय कट्टा खेळत असताना कसं वाटतं? डिसिजन काय असेल? फिल्डिंग येणार. वाय ही टुर्नामेंट खेळायला तर सगळ्यांनाच आवडतं. क्या बात आहे. टिका वगैरे लावून आले. सो ऑल द बेस्ट. खूप साऱ्या शुभेच्छा. शर्विल 11 बोरिवली थर्ड टाइम खेळतात. वाय कट्टा खेळत असताना कशा प्रकारे तयारी आहे? आणि आज एवढं प्लॅटफॉर्म, मग ओव्हर 40 साठी कमी क्रिकेट स्पर्धा होतात, बट त्यातली एक मानाची क्रीडा स्पर्धा, काय म्हणाल? ही तर टुर्नामेंट भरपूर चांगलीच असते आणि थर्ड इयर आहे माझं यावर्षी 40+ खेळण्याचं आणि या टुर्नामेंटची आम्ही वाट बघत असतो वर्षात. खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहेत शर्विल 11 आणि त्यांच्या विरुद्ध टर्मिनेटर कल्याण. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. हायलाइट्स पण आपण पाहू शकतो. विकेट गेल्या होत्या. कुठे ना कुठेतरी फसला संघ विक्रोळीचा अजिंक्य. थर्टी 33चं टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता सिद्धिविनायक सीसी अंधेरी. सचिन टुकरून येतात बॅटिंगसाठी आणि त्या सोबतीला
नॉन स्ट्रायकेटला सुमित आहे, स्ट्रायकेटला सचिन टुकरुल. ज्या खेळाडूची देखील चर्चा राहिली गेली, अंडरआर्म क्रिकेट अजूनही खुल्या गटातलं क्रिकेट खेळतात. बॉलिंगसाठी अर्जुन येतात पहिली ओव्हर घेऊन. पॉवर प्लेची ओव्हर खूप महत्वाची. बस सचिन टुकरुलची बॅटिंग नेहमीच पाहण्यासारखी राहिली गेली. टॅप क्रिकेट पण खूप चांगलं खेळतात. बॉलिंगसाठी अर्जुन, स्ट्रायकेनला सचिन टुकरुल. पहिलाच बॉल समोर टॅप खेळले गेले. बॉल निघून जाईल, वन बाउन्स. रन मिळतील 4. सचिन टुकरुलने सुरुवात चांगली केली आहे. सुरुवात चांगली केली आहे. 33 रनचं टार्गेट आहे. सचिनने दमदार सुरुवात केली आहे. अग्रसेन वधूवरची आज जी वडाळाची शाखा आहे ती आज बंद राहील. त्यामुळे इकडे कुणीही आतमध्ये एंट्री नाहीये. कृपया कोणी येऊ नका. अग्रसेन वधूवरची कडक. सचिन टुकरुल ऑन फायर. फायर नाही, वाईल्ड फायर आहे. झटपट पटापट आणि सचिन मारतोय टपाटप. हा, प्रत्येक बाउंड्रीसाठी देखील आमचे इस्माईल यांच्याकडून कॅश प्राइज आहे. इस्माईल बोलतो नेक्स्ट मॅचला माझ्या समोर बॉलिंग बॅटिंग नको करूस. परंतु सचिन टुकरुलची बॅटिंग आम्ही नेहमीच पाहिली. अंडरआर्म ओपन असेल, अजूनही खुल्या गटातल्या मिरॅकल बॉईजसाठी खूप चांगलं क्रिकेट खेळतात. प्रज्ञेश शिंदे बोलतात की तू अजूनही ओपन लॉटलाच खेळला पाहिजेस. ज्या बॉलवर स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला. अर्जुनने थोडा पिचिंग मागे ठेवली आहे. येईल डॉट बॉल. सचिन टुकरुल घाटिया नावाने देखील प्रसिद्ध असलेले मुंबईतले एक जबरदस्त हार्ड हिटर सचिन टुकरुल. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर ऑफ स्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल. या बॉलवर पुन्हा एकदा टॅप केला गेलाय. पुन्हा एकदा तिसरी बाउंड्री पाहायला मिळते सचिनच्या बॅटमधून. सचिन 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 नावातच सचिन आहे. वानखेडे स्टेडियमची ही जी सचिनचा आवाज अजूनही मुंबईकर मिस करतात. आणि जेव्हा जेव्हा क्रिकेट येईल तेव्हा तेव्हा सचिन हे नाव एक ऐतिहासिक क्षणाने मात्र नेहमीच लिहिलं गेलंय. या बॉलवर देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेला. कुठे ना कुठेतरी आपण पाहिलं तर मॅच एक्स्ट्रा रन्सने या बॉलवर देखील पुन्हा एकदा ड्राईव्ह करत असताना चौथी बाउंड्री पाहायला मिळते सचिनच्या बॅटमधून. जबरदस्त बॅटिंग करत असताना सचिन टुकरुल. सचिन नावातच दबदबा आहे. आजच मला असं वाटतं मेसी ब्रेबॉन स्टेडियमला आलाय फुटबॉल प्लेअर. सो आजच मरीन ड्राईव्हला एक फोटो आपण बघितला. सचिन तेंडुलकर, विराट कोहली, मेसी, रोहित शर्मा आणि महेंद्रसिंग धोनी. या बॉलवर देखील ड्राईव्ह करत असताना पण तेवढी चांगली फिल्डिंग. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि तब्बल 19 धावा झाल्या धावफलकावरती. पहिल्याच
जबरदस्त बॅटिंग पहिली गेली. मित्रांनो, सचिन टुकरुलची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या वाजवा. जबरदस्त बॅटिंग सचिन टुकरुल. 7 चेंडून 21 धावांची. या बॉलवर देखील आडव्या बॅटने झटपट पटापट आणि इनिंग संपवली पण पटापट. कल्याणचा संघ यानंतर देखील आणि बोरिवली या बॉलवर ड्राईव्ह केल्या गेल्या. पुन्हा एकदा चौकार पाहायला मिळतोय. मॅच मध्ये मात्र एक जबरदस्त कामगिरी करत असताना सचिन टुकरुल. सुरेश कदम यांच्या देखील वर हल्ला बोल करत असताना फक्त आणि फक्त 2 धावांची गरज आहे. बॉलला थोडं फिरवलं गेलंय. गुड बॉलिंग बट वेळ निघून गेली आहे. या बॉलवर देखील समोर टॅप खेळलं गेलंय. नॉन स्ट्रायकेटला चान्स आहे तिकडे. बॅटर आउट. रनआउटच्या रूपामध्ये बॅटरला बाहेर जावं लागेल. बट वेल बॅटिंग जबरदस्त खेळ केलाय सचिनने. 10 बॉल 29 धावांवरती खेळतात. अजूनही नवीन बॅटर विनायक येतील. या बॉल देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेला. फिल्डर आहेत तिकडे. फक्त आणि फक्त एका धावेची गरज आहे. तेहतीस धावांचं टार्गेट होतं. 12 बॉल 30 सचिननेच केलेत. काल ते रात्री 3 वाजेपर्यंत मॅच बघत होते सर्व. या बॉलवर विनिंग स्ट्रोक पाहिला गेलाय. सचिन टुकरुल आपल्या स्टाईल मध्ये मॅच फिनिश केली आहे. 13 बॉल 14 बॉल मध्ये 34 धावांची एक जबरदस्त इनिंग. आणि प्लेअर ऑफ द मॅच साठी सचिन आपण देखील यायचं आहे. आणि दोन्ही टीम्स यानंतर टर्मिनेटर कल्याण आणि टीम शर्विली बोरिवली आपण अजित निकम सरांशी कॉन्टॅक्ट करायचा आहे रूल साठी. दोन्ही टीमचे कॅप्टन्स. सर्व रन मात्र सचिननेच केले. झटपट पटापट इनिंग मात्र संपून टाकली. हायलाइट्स पण पाहू शकतो. 2 ओव्हरमध्ये मॅच संपून टाकली गेली आहे. प्लेअर ऑफ द मॅच सचिन टुकरुल आपण या. धावत आहे सचिन. आणि यानंतरच्या दोन्ही टीम शर्विली 11 आणि टर्मिनेटर कल्याण आपण अंपायरशी कॉन्टॅक्ट करायचं आहे. ग्राउंड